हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 8 आणि तुम्ही बघू शकता किती फ्रेश वाटतं आहे. आणि मला जायचं होतं घरी कारण उद्या आहे किरण भाऊचं लग्न. सो फायनली मी आवरून आलेली आहे आणि बस स्टॉपला पोचले. सो मला भोसरीची बस पकडायची कारण हिंजवडी ते भोसरी अशी बस आहे आणि मी बसची वाट बघत होते. तेवढ्यात बस आली होती आणि मी फायनली बसमध्ये बसले. तुम्ही बघू शकता बसमध्ये अजिबात पण गर्दी नाही आहे कारण सकाळचे वाजले होते 8 आणि मम्मीचे एवढे फोन चालू होते की तू कधी येणार आहे. ती खूप वाट बघत होती. सो फायनली तिला मी सांगितले की मी आता निघाले आहे आणि मी भोसरीमध्ये उतरले. तुम्ही बघू शकता मी भोसरीच्या बस स्टँडला उतरले आणि तिथून मला घरी जायचं म्हणून मी नारायणगावची बस पकडली. मला बस भेटली आहे आणि मी बसले बसमध्ये आणि मी नारायणगावची तिकीट काढली. हे फायनली मी नारायणगावच्या बस स्टॉपला पोचले होते 2.5 तासाचा प्रवास करून आणि त्याच्यानंतर मला हेअरकट करायचे होते. सो मी आळ्याफाट्याला गेले आणि हर्षद दादाला मी पहिला कॉल केला की तू शॉपवर आहे का, तर तो बोलला की मी नाही आहे स्टुडिओमध्ये, तू ये म्हणून. सो तो आला आणि मी त्याच्याकडनं छान असे मस्त हेअरकट करून घेतले. मी बटरफ्लाय हेअरकट केलेला आहे जो की मी त्याच्याकडनं नेहमी करून घेते. खूप छान प्रकारे तो हेअरकट करतो. तुम्हाला पण व्हिजिट करायची असेल तर मी माझ्या बायोमध्ये त्याचा ॲड्रेस मेन्शन करेल, नक्कीच तुम्ही बघा. त्याने माझे बटरफ्लाय हेअरकट केली. फायनली माझा असा लुक आला होता. तुम्ही बघा माझे हेअर खूप छान केले होते त्याने. त्याच्यानंतर मला घरी जायला उशीर झाला होता. संध्याकाळी किती वाजले होते हे माहीत नाही, पण पप्पा मम्मी सगळे बाहेर वाट बघत होते आणि हे आहे आमच्या घरचा बाहेरचा व्ह्यू. भूमी बाहेर बसली होती, तिने मला हाय केलं. त्याच्यानंतर पप्पा मम्मी आणि आजूबाजूच्या त्या आजी सगळ्या बसल्या होत्या आणि मी माझे बॅग्स आणि पिशवी घरात ठेवली. तर चला बघूया माझं घर. तुम्ही बघू शकता हे आहे हॉल आणि बघा माझं घर कसं आहे. आवडलं तर नक्की सांगा. छोटंसं आहे, खूप मोठं पण नाही आहे. हे किचन आहे आणि खूप सस्पिशियस किचन बनवलं आहे माझ्या पप्पांनी कारण खूप मोठी जागा लागते आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही जेवायला पण इथेच बसतो आणि हा आहे बेडरूम. त्याच्यानंतर खूप टाईम झाला होता सो मी पोचले लग्न घरी. तुम्ही बघू शकता लग्न घरी किती मस्त लाईटिंग केली होती आणि सगळे लोक जेवायला बसले होते. खूप लोक जेवणासाठी बसली होती आणि मी पण जेवायला बसले. जेवणाचा मेनू होता पुरी, कांद्याची मिरची, पिठलं आणि मसाले भात आणि शेंगदाण्याची मिरची आणि लसणाची मिरची. माझ्या बाजूला बसली आहे नानी, ती पण बघत होती माझ्याकडे आणि वहिनी. त्याच्यानंतर आकांक्षा पोचसाठी रेडीच होती, ती जेवण वाढता पोच देत होती. तर सगळे लोक अशी वाट बघत होते कोणाकोणाचं जेवण होते, म्हणजे ते पण बसले असते जेवायला. त्याच्यानंतर माझ्यासमोर बसली होती मोनिका, वर्षाताई आणि विद्याताई. तिघी पण बसल्या आणि तिघी पण पोच देत होत्या. हा उभा आहे तिचा मुलगा. त्याच्यानंतर इथे सगळी लोक वाट बघत होती जेवणाची. त्याच्यानंतर हा आहे माझ्या चुलत्यांचा मुलगा जो की पुरी वाढायचं काम करत होता. एकदम छोटा आहे पण त्याला हौस बघा किती मोठी. आणि इकडे समोर आहे माधुरी, आकांक्षा आणि गुड्डी आणि विद्याताई. विद्याताई काहीतरी बडबड करत होती. आम्ही जेवत होतो तेच गुड्डीची मस्ती चालू होती आणि ती तिथेच डान्स करायला लागली होती आणि लोक सगळी जेवण निवांत बसली होती. त्याच्यानंतर हा मोनिकाचा मुलगा जो की जेवण वाढायचं काम करत होता आणि माझी मम्मी आणि माझी चुलती ज्या की खूप दिवसातून भेटल्या आणि गप्पा मारत होत्या कारण हे माझी ही चुलती चाकणला असते आणि ती आता लग्नासाठी आली होती. आणि सगळे लोक शांततेत जेवण झाल्यावर बसले होते. आणि हे माझे चुलते, हा आहे बंटी दादा, हा आहे विशाल दादा, त्याच्यानंतर हा आहे पप्पू दादा, हा आहे गोटा दादा आणि हे सगळे चेहरे लपवत होते. हा आहे बाबू. नवरदेवाची काय गडबड चालू होती काय माहीत नाही आणि पोरं सगळी त्याची मजा घेत होती. बंटी दादा, अनिकेत आणि माऊली नाना त्याला काहीतरी बोलत होते. त्याच्यानंतर ही आहे माझी बहीण मोनिका, ज्योतिताई, वहिनी आणि माझ्या भावाची मुलगी ऋतू आणि ही माझी मम्मा. आणि बाकीचे माझे सगळे भाऊ जेवायला बसले होते कारण ते जेवले नव्हते. बाबू, अतुल, सुदर्शन आणि अभि. आणि अतुलला मी चिडवत होते शर्टवरनं कारण वहिनीने आणि त्यांनी मॅचिंग कपडे घातले होते गुलाबी म्हणून मी त्याला चिडवत होते. तर पोरं सगळी जेवायची राहिली होती कारण बाकीच्यांचं जेवण झालं नव्हतं म्हणून ते सगळ्यात लेट बसली जेवायला. आणि आहे सुदर्शन. आणि त्याच्यानंतर मी गेले आत्याकडे. तुम्ही बघू शकता ही माझी आत्या आहे आणि हे बाकीचे पाहुणे होते कोण होते माहीत नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे घराच्या पुढे आलो कारण जेवण झाले होते आणि सगळे गप्पा मारायला एकत्र आलो. तर ही आहे आत्याची मुलगी नमिता आणि तुम्ही बघू शकता आजी लोक बसले होते काहीतरी करत होते. आणि ही आहे नवरदेवाची आई म्हणजे माझी आई. ठीक आहे. नंतर आम्ही खूप फोटो काढले. हे सगळे माझे भाऊ आहेत आणि आम्ही बहिणी आणि माझा लाडका भाऊ.
ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी फोटो काढले, व्हिडिओज काढले. ही माझी वहिनी आणि तिची मुलगी. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही बघू शकता सगळ्यांचे मी व्हिडिओ काढत होते, कोणी कोणी चेहरे लपवत होते. ही आहे नानी, ह्या पण आहेत नानी. त्याच्यानंतर ही माझी बहीण आहे आणि ही माझी वहिनी आहे. आणि त्याच्यानंतर नाना आणि नानी यांचा व्हिडिओ काढायचा होता. सो नानांना मी आवाज दिला की नाना तुम्ही या. मग नाना आले, काहीतरी मस्ती करत मी त्यांचा व्हिडिओ काढला. मस्तीच्या नादातच होती. तुम्ही बघू शकता तिने गुळवणी पिण्याचा कार्यक्रम चालू केला होता. आणि त्याच्यानंतर माझे सगळे चुलते जेवायला बसले होते. पाहुण्यांचं जेवण झाल्याच्या नंतर ते जेवणार होते. आणि फायनली पाहुण्यांचं सगळ्यांचं जेवण झालं म्हणून ते जेवायला बसले होते. तुम्ही बघू शकता सगळे जेवतात आरामामध्ये. हा माझा मोठा भाऊ आहे. त्याच्यानंतर फटाके लावण्याचा कार्यक्रम चालू होता आणि आम्ही आतापर्यंत एक पण फटाका फोडला नव्हता. सो माऊली नानांनी फटाका लावला. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे फुटला. आणि फायनली घरी आले. मम्मीने कैऱ्या आणल्या होत्या लोणचं बनवण्यासाठी आणि ऑलरेडी खूप लेट झाला होता कैरी फोडण्यासाठी. तर मम्मी फोडायचं काम करत होती. आणि जर तुम्हाला याच्या पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि याच्या पुढचा व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल. बघायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.